ज्ञान हेच खरे सामर्थ्य आहे याची शिकवण त्यांनी आपल्याला दिलेली आहे. सावित्रीबाई फुले म्हणायच्या की एक शिक्षित मुलगी म्हणजेच एक सशक्त पिढी होय. त्या उत्तम लेखिका आणि कवयित्रीही होत्या. त्यांची काव्य फुले आणि बावनकशी, सुबोध रत्नाकर हे साहित्य खूपच प्रेरणादायी आहे. त्यांच्या कवितेतून त्यांनी स्त्री शिक्षण, स्वाभिमान आणि स्वातंत्र्य यांचा संदेश दिलेला आहे. जाऊन शिका, विद्येचा स्वीकार करा, अज्ञानाचा अंधार दूर करा, ही शिकवण त्यांनी त्यांच्या साहित्यातून दिलेली आहे. त्या उत्तम मानसिक ताकदीचं उदाहरण आहेत आपल्यासाठी. कारण एवढा अन्याय सहन करून त्यांनी शिक्षणाचा जो पाया रोवलेला आहे तो खूपच प्रेरणादायी आहे आपल्यासाठी. माझ्या प्रिय सखींनो, जर कधी असं वाटलं की मी काही करू शकत नाही, माझे स्वप्न छोटी आहेत किंवा समाज काय म्हणेल या भीतीनेच तुम्ही स्वप्न पूर्ण करू शकत नसाल, तर सावित्रीबाईंना आठवा. कारण त्या एकट्या उभ्या राहिल्या आणि इतिहास घडवला. सावित्रीबाई फुले हे एक नाव नाही, तर एक विचारधारा आहे. सावित्रीबाई फुले यांना नमन करत असताना त्यांना शब्दांनी नाही तर कृतीने वंदन करूया. शिका, स्वतःची स्वप्न पूर्ण करा